नमस्कार. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये एका ढोंगी बुवाबाजी करणाऱ्या माणसाला पकडलं आणि त्याच्याकडं 60-70 व्हिडिओ ऑडिओ काय क्लिप मिळाल्या आणि त्याला राष्ट्रवादी शप गटाने राशप या गटाने आणि शिवसेना शिल्लक सेना उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी याला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हटलं. होय, ही एप्स्टीन फाईलच आहे. एप्स्टीनमध्येही जे भयानक होतं, काही व्हिडिओ काही गोष्टी चांगल्या होत्या, त्या एप्स्टीन फाईलमध्ये आता अनेक सत्ताधारी लोक अडकणार म्हणून राऊतांनी फडणवीसांचं सरकार पडणार असं भाकीत करून टाकलं आणि पवारांच्या चमच्यांनी याला बातमीचं स्वरूपही देऊन टाकलं. ही महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल आणि यात कॅप्टन अशोक खरात नावाचा एक माणूस सापडला. सगळ्यात पहिल्यांदा कॅप्टन. हा कॅप्टन शब्द ऐकल्याबरोबर हा मिलिटरीशी संबंधित असावा, सैन्य दलाशी संबंधित असावा असा अनेकांना प्रश्न पडतो. आणि सैन्य दलाची प्रतिमा खराब होईल, मग कसं बोलायचं, मग महाराजांची प्रतिमा खराब होईल, कसं बोलायचं, हे सगळं सांगतो. हा महाराज नाही, एक तर ढोंगी पाजी हरामखोर जो बायांशी असभ्य वर्ताचे व्हिडिओ बघितल्यावर तर हा महाराज असावा असं वाटतच नाही. कारण एखाद्या स्त्रीशी वडिलकीच्या नात्याने, आपलेपणाच्या नात्याने, भाऊबंधकीच्या नात्याने, प्रेमाने कसा स्पर्श करतो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. म्हणजे असं होत नाही की कोणी स्पर्श करत नाही, करत असतो, पण त्याचं स्वरूप काय असतं हे सगळ्याला ठाऊक आहे. मैत्री, बहीण, पुत्री, पत्नी यांना आपण सार्वजनिक ठिकाणी कसा स्पर्श करतो, कसं जवळ घेतो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. त्या स्पर्शाला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण हा भामटा ज्या पद्धतीने स्त्रियांसोबत वागतोय त्या पद्धतीनं हा महाराज आहे या म्हणायच्या लायकीचा नाही. आणि दुसरा कॅप्टन आहे म्हणून मिलिटरीचा समजायचा नाही. हा मर्चंट नेव्हीचा आहे. मर्चंट नेव्ही, व्यापारी जहाजांचा. आणि व्यापारी जहाजावर काम करणारा व्यापारी वृत्तीचा माणूस अशा सगळ्या आपल्या व्यापाराला अनुकूल असलेल्या माणसांची चांगले संबंध ठेवून असतो, भलेही जमो न जमो. जसं भारत आणि इराण संबंध. आपलं पेट्रोल इकायचं कुठं या प्रश्नाने इराण प्यार नाही तर व्यापार म्हणून भारताच्या सोबत होता. चला पुढे जाऊ, तिथे जायचं नाही आपल्याला. हा भामटा मर्चंट नेव्हीचा कॅप्टन नाव लावून आपण उच्च विद्या विभूषित असल्याचं दाखवू लागला. आणि याचे संबंध कोणाकोणाशी? बिचाऱ्या रुपाली चाकणकर. आता बिचाऱ्या हा शब्द काल मी बाई तुम्ही हटा असं म्हणालो ना, आता आज बिचाऱ्या रुपाली चाकणकर असं म्हणतोय. होय, बिचाऱ्या रुपाली चाकणकर त्या महाराजांच्या सोबत सापडल्या म्हणून बिचाऱ्या नाही, एकट्याच सापडल्या म्हणून बिचाऱ्या. म्हणजे कसं आहे, यांना म्हणजे महाराजांसोबतचे यांचे अनेक फोटो व्हायरल झाले, पुढे यांच्या एकट्यांचेच झाले. म्हणजे या छानपैकी महाराज यांना मिठाई भरवतायत, तो फोटो बघा, मिठाई भरवतायत तो फोटो दिसतोय. या महाराजांच्या चरणकमलाजवळ आहेत त्याचा फोटो दिसतोय. या महाराजांना घट्ट पकडून आहेत त्याचा फोटो दिसतोय. एक व्हिडिओ दिसतोय की या महाराजांची चरण धुत आहेत. हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. या ढोंगी साधूचे आणि चाकणकरांचे घरोब्याचे संबंध होते यात कुठली शंका नाही. ते होते काय, पुढे अंजली दमानिया, आमचे वर्गमैत्रिणी सुषमा अंधारे, या सगळ्यांनी, त्या रुपाली ठोंबरे यांनी सगळ्यांनी आरोप केलेत की त्या महाराजांचा कोणीतरी एक नातलग ह्यांच्या घरी राहतो, ह्यांचा एक नातलग त्यांच्या घरी राहतो, एकमेकाचा चांगलेच संबंध आहेत. हे सगळं सगळ्या जगाने बघितलं. पण हे एकट्या रुपाली चाकणकरांचं बघितलं. काल एक व्हिडिओ दाखवला होता ज्यात त्या महाराजांचे पॉलिटिकल कनेक्शन्स आणि पॉवर काय हे कळणं आवश्यक होतं. ते दाखवण्याआधी मला तुम्हाला एक बातमी दाखवायची आहे. बातमी अशी आहे की माणसं काय कुठूनही कुठे कनेक्शन जोडतात बघा. ते जोडतात म्हणून मला हे मांडावं लागते, बाकी काय नाही. कनेक्शन काय बघा. या बातमीत लिहिलंय, अजित पवारांचा विमान अपघातातला मृत्यू हा घातपात होता आणि जंतर मंतर जादूटोणा जारणमारण प्रक्रिया करून याच महाराजांनी ते घडवून आणलं असा एक चू बोलला. चू म्हणजे कोण कळलं असेल तुम्हाला, असा एक चू बोलला. आता याला हवा दिली गेली. ते म्हणले महाराज इथं बसले. ती एक केडो नव्हतं का युट्यूबवाला, तुम्ही व्हिडिओ बघितला होता बघा, की खालून रिमोट दाबला आणि मग विमान पडलं असं सांगणारं होतं. तसं महाराजांनी जादूटोणा करून विमान पाडलं, चाकणकरांशी संबंधित विमान पाडलं, हे सगळं सांगताना म्हणून मी बिचाऱ्या म्हणालो. म्हणजे अपघाताला घातपात ठरवून महाराजांनी इकडून असं छो केलं, मंत्र मारला, लिंबू फेकला
ये काय ते हे टाकलं विमान बुतकन पाली पडलं आणि दादा गेले. हे हे असं सगळं गणित मांडण्याचा हा प्रयत्न आहे. जर हे खरं असेल तर मग या बातमीला अनुसरून काही गोष्टी मला दाखवल्या पाहिजे. सबसे पहिले तोच व्हिडिओ पुन्हा दाखवतो, नीट बघा. या व्हिडिओत महाराजाच्या बाजूला म्हणजे रुपाली चाकणकर पादप्रक्षालन करत असताना, महाराजांचं चरणकमल धूत असताना त्यांच्या हस्तकमलाच्या बाजूला एक विलक्षण प्रतिभेचा माणूस बसलेला आहे आणि ज्याचं नाव खासदार निलेश लंके, जो राशपचा खासदार आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा. बघा, नीट बघा, व्यवस्थित बघा. पाहिलं? अब क्या बोले. महाराजांच्या जंतर मंतर जादूटोणा या प्रकारात सत्य असेल तर निलेश लंकेचा यात सहभाग होता का? साधा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. तुम्ही सांगा, होता का? आता पुढे अब दिल थाम के बैठिए. मेहरबान कदरदान, आता तुम्हाला ते दाखवणार आहे, अर्थात हे जुनं आहे, ते दाखवणार आहे जे बघितल्यावर अनेकांच्या दिल की धडकन धक 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 करून थांबणार आहे. आता बघा, चाकणकरबाई, महाराज आणि महाराजांच्या सोबत नंदी, नंदीच्या बाजूला साहेबांचा नंदी म्हणजे आपले आदरणीय जयंत पाटील दिसतील. बघा, व्यवस्थित फोटो बघा, नीट थांबून थांबून दाखवा बाबा. स्वप्नील कुमावत, गडबड करू नका. जयंत पाटलांचा फोकस फोटो नीट करून दाखवा. जयंत पाटील दिसले पाहिजेत. जयंत पाटील, नंदी, महाराज आणि बाई असं चित्र असेल तर आता मला सांगा, जयंत पाटील आणि निलेश लंके महाराजांच्या जवळ गवत उपटायला गेले होते का दादांच्या अपघाताची व्यवस्था करणाऱ्या महाराजांना समर्थन द्यायला गेले होते? आता मी सांगतो, मी कॅप्टन आणि मर्चंट नेव्ही हे जे वापरलं ना, मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापाऱ्यांचं नौका व्यवस्था. हे व्यापारी आपला व्यापार, आपला फायदा, आपला नफा बघत असतात आणि तोच या व्यापाऱ्याने बघितलेला आहे. एवढं लक्षात ठेवा, या व्यापाऱ्यांनी फायदा बघून राजकारण्यांना जवळ केलं, या राजकारण्यांनी फायदा बघून महाराजाला जवळ केलं. आता माझा पुढचा प्रश्न आहे, असे राजकारणी महाराज जे चाभरे चाळे करत होता त्याचा लाभ घ्यायला जात होते. एप्स्टीन फाईल त्याचा लाभ घ्यायला जात होते लंके. कारण लंकेंच्या वरती ती एक गाडीतून आरोप करणारी बाई नेहमी व्हिडिओ करते बघा. मी आपलं सांगतोय, आपल्याला काय आरोप करायचा नाही कोणावर. एप्स्टीन फाईलमध्ये एप्स्टीननी पुरवलेल्या बालांना अत्यंत घृणास्पद कृत्य करण्याचं काम अनेक लोक करत होते. तसं हा महाराज गरजवंत महिलांना राजकारण्यांच्या पर्यंत पोचवत होता का? आणि काही राजकारणी याचे लाभार्थी होते का? हाच प्रश्न माझ्या मनात येतोय. तुमच्या मनात काय येत आहे तुम्ही सांगा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज